आपल्या सर्वांना बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की ह्या विश्वाचे जे कर्ते करविते आहे ब्रह्म, विष्णू, महेश यांची उत्पत्ती नेमकी कशी झाली किंवा यांचे आई वडील नेमके कोण होते. शिवपुराणात सदाशिव, शिव आणि शंकर, महेश हे नेमके कोण होते, यांचे स्वरूप निर्गुण निराकार होते की सगुण साकार होते, तसेच सदाशिवाची पत्नी अंबिका, शंकराची पत्नी सती, पार्वती यांचा पौराणिक संदर्भासह अर्थ समजून घेणे जरुरी आहे. वेदशास्त्रानुसार ज्याचा जन्म झाला त्याचे मरण निश्चितच आहे. ईश्वर किंवा परमात्मा अजन्मा, अप्रकट, निराकार, निर्गुण आणि निर्विकार आहे. अजन्म म्हणजे त्याचा जन्म झाला नाही असा तो, आणि जो पुढेही जन्म घेणार नाही म्हणजे अजन्मा. आजन्म म्हणजे जन्मभर, प्रकट होणे म्हणजे कुठल्याही गर्भातून जन्म न घेता स्वयंभू स्थितीत प्रकट होणे. यामध्ये जो प्रकट नाही त्याला आपण अप्रकट किंवा निराकार असे म्हणतो. निराकार म्हणजे ज्याला आकार नाही, किंवा थोडक्यात निराकार, निर्विकार म्हटले की त्यात गुणदोष यांचा प्रश्न येतच नाही. शिव हे निराकार असून ते एक शक्ती म्हणून सदाशिव यांच्यामध्ये वास करतात. असा प्रश्न निर्माण होतो की शंकर किंवा महेश यांना काय म्हणावे, कारण शंकर हे प्रकट आहे आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह पण केलेला आहे. शिव आणि सदाशिव हे दोन शब्द आपल्याला एकच वाटत असले तरी ते दोन भिन्न शब्द आहेत. त्याचे स्पष्टीकरण वरती दिले आहे. दोघांचे राहणीमान पण एकसारखे आहे. शिव म्हटले की निराकार आहे आणि सदाशिव म्हटले की एक महानेश्वर आत्मा आहे. जेव्हा आपण शंकर किंवा महेश म्हणतो त्यावेळेस आपण माता पार्वती किंवा सती यांचे पती महादेव यांचा संदर्भ देतो. हे सर्व जरी आपण एकच समजत असलो तरी त्यांच्यात भिन्नता आहे, परंतु त्यांच्यामध्ये एकमेकांचा अंश आहे, त्यामुळे आपण त्यांना एकच समजतो. शिवपुराणानुसार भगवान शंकर यांचा जन्म सदाशिव आणि पराशक्ती अंबिका यांच्या उदरी झाला आहे. येथे एक विशेष गोष्ट नमूद करावी वाटते ती की अंबिका ही पार्वती किंवा सती नाहीये, परंतु पार्वतीचा अंश आहे. पण ती पार्वती नाही, तर अंबिका म्हणजे भगवान शंकर यांची माता आहे. अंबेला सर्वेश्वरी किंवा त्रिदेव जननी असेही म्हणतात. अंबिका ही अष्टभुजा असून तिला सदाशिव यांनी प्रकट केले आहे. तिलाच पराशक्ती, जगतजननी अशी पण नावे आहेत. ती शक्तीची देवी असल्याने, सदाशिव यांची अर्धांगिनी असल्याने भगवान शंकर यांची माता आहे. त्यामुळे पार्वतीचा अंश असलेल्या अंबिकेने शंकर हे पुत्र असल्याचे त्यांचे संगोपन केले. अर्थातच माता या नात्याने शंकरांनी अंबिका मातेचे स्तनपान केले, पार्वतीचे नाही. परंतु अंबिका ही पार्वतीचा अंश मानली जाते. सदाशिव यांनी एक शिवलोक नगरी स्थापन केली, तिलाच आपण आज काशी नगरी असे म्हणतो. येथेच भगवान सदाशिव आणि अंबिका म्हणजेच दुर्गा यांनी शंकरांना जन्म दिला. म्हणून पुराणात सदाशिव, शिव आणि शंकर यांना काशीवासी असे म्हटले जाते. एक माहिती म्हणून या विषयावर अजून एक कथा आहे. एकदा ऋषीमुनींनी भगवान शंकराला विचारले, आपले माता पिता नक्की कोण आहे? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिले की या ब्रह्मांडाची ज्यांनी निर्मिती केली ते ब्रह्मदेव माझे पिता आहेत. आणि ऋषीमुनी म्हणाले, आपले आजोबा कोण आहे? तर तेव्हा भगवान शंकर म्हणाले, भगवान विष्णू माझे आजोबा आहे. त्यावर ऋषीमुनी म्हणाले, आपले पणजोबा कोण आहे? तेव्हा भगवान शंकर यांनी हसत हसत उत्तर दिले की भगवान शिव हे माझे पणजोबा आहेत, कारण शिव हे एक शक्ती म्हणून सदाशिवात वास करीत आहे आणि देवी अंबिका ही त्यांची पत्नी असून तिला त्रिदेव जननी पण म्हणतात. रामकृष्ण हरी.